नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन सायकोलॉजिकल फॅक्ट मी घेऊन आलेली आहे. कधी असं होतं आहे का की आपण आतून अस्वस्थ असतो पण म्हणतो तूच खूप निगेटिव्ह आहेस. आपण स्वतः असुरक्षित असतो पण समोरच्याला म्हणतो तुला आत्मविश्वासच नाही. आपण चुकतो पण दोष आपण इतरांना देतो. यालाच मानसशास्त्रामध्ये म्हणतात प्रोजेक्शन. मग प्रोजेक्शन म्हणजे काय बरे? तर आपल्या स्वतःच्या भावना, आपली भीती, राग, आपली अपराधीपणाची भावना स्वतःकडे पाहण्याऐवजी आपण नकळत दुसऱ्यावरती टाकतो. कारण सत्य तर असं आहे की स्वतःशी प्रामाणिक असणं कठीण असतं, पण दुसऱ्यावरती बोट दाखवणं मात्र सोपं असतं. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला सगळे चिडचिडे वाटतात. तेव्हा मनात उगाचच एक चुकीची भावना निर्माण होते आणि इतरही आपल्याला चुकीचे वाटायला लागतात. मात्र खोल सत्य तर असं आहे की आपण जगाला जसं पाहतो तसं जग नसतं, तसं आपलं मन असतं. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी कुणावरती आरोप करण्याआधी थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, हे खरंच त्याचं वागणं आहे की माझ्या मनाचा आरसा. धन्यवाद.